नमस्कार. आज आपण एका खूप जुन्या बौद्ध कथेत जाणार आहोत. ही एक अशी कथा आहे जी आपल्या सगळ्यांच्या मनात कुठेतरी खोलवर असलेल्या एका भीतीवर, मृत्यूच्या भीतीवर एक अगदी वेगळा विचार मांडते. चला तर मग थेट कथेतच शिरूया. या कथेची फ्रेम किंवा सुरुवात म्हणूया ती एका अशा माणसापासून होते जो एका खूपच ओळखीच्या समस्येने ग्रासलेला आहे. तर ही कथा काही डुकरापासून सुरू होत नाही, याची सुरुवात होते बुद्धांच्या काळातल्या एका भिक्षूपासून. आणि या भिक्षूला त्याला मरणाची इतकी प्रचंड भीती वाटायची की विचारता सोय नाही. त्याची भीती इतकी खोलवर रुजलेली होती की विचार करा, एखादी काठी पडली किंवा अगदी एखादा पक्षाचा आवाज आला तरी तो प्रचंड घाबरायचा. आणि ग्रंथांमध्ये त्याच्या त्या अवस्थेचं वर्णन इतक्या प्रभावीपणे केलंय, जणू काही पोटात जखम झालेला ससा जसा थरथर कापतो तसा तो कापायचा. मग त्याला मदत करण्यासाठी बुद्ध एक खूप महत्वाची गोष्ट सांगतात. ते म्हणतात, अरे हा काही पहिल्यांदाच मृत्यूला घाबरत नाहीये. आणि मग ते त्याला एक धडा शिकवण्यासाठी त्याच्याच भूतकाळातली एक जुनी गोष्ट सांगायला सुरुवात करतात. आणि आता आपण येतो त्या मूळ बोधकथेवर. ही कहाणी आहे दोन डुक्कर भावांची, ज्यांना एका प्रेमळ म्हाताऱ्या बाईने अगदी स्वतःच्या मुलांसारखं वाढवलं होतं. तर हे दोघे भाऊ होते, मोठा महातुंडील आणि धाकटा चुल्लतुंडील. ते अगदी शांतपणे राहत होते. पण मग एके दिवशी काही मद्यधुंद माणसांना त्यांच्या पार्टीसाठी डुकराचं मांस हवं होतं आणि त्यांची नजर या दोघांवर पडली. आता झालं असं की त्या लोकांनी आधी पैसे देऊन डुक्कर विकत घ्यायचा प्रयत्न केला, पण त्या म्हातारीने साफ नकार दिला. ती माझी मुलं आहेत असे ती म्हणाली. मग त्यांनी एक कट रचला. त्यांनी तिला खूप दारू पाजली आणि ती नशेत असताना तिच्या हातात पैसे कोंबून धाकट्या डुकराला, चुल्लतुंडीला विकायला भाग पाडलं. आणि मग त्यांची योजना यशस्वी झाली. ती नशेत असलेली म्हातारी धाकट्या भावाला हाक मारते, ए रे चुलतुंडीला ये. आणि इथेच धोक्याची घंटा वाजायला लागते. पण मोठा भाऊ महातुंडील तो खूप हुशार होता. त्याच्या लगेच लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे, कारण त्याची आई नेहमी आधी त्यालाच हाक मारायची. हा रोजच्यातला बदल त्याला खटकला. बिचारा चुल्लतुंडील, त्याला वाटलं आई खायला बोलवत आहे, पण तो बाहेर गेला आणि पाहतो तर काय, जवळपास 30 माणसं हातात फास घेऊन त्याच्यासाठीच थांबली होती. तो सापळा बघून मृत्यूच्या भीतीने थरथर कापत तो आपल्या भावाकडे परत पळाला. आणि आता येतो कथेतला सगळ्यात रंजक भाग. महातुंडील यावर काय प्रतिक्रिया देतो? तो घाबरत नाही, उलट तो ज्ञानाने उत्तर देतो. तो आपल्या घाबरलेल्या भावाला म्हणतो, अरे आपल्याला मोठं का केलंय? आपल्या मांसासाठीच. त्यामुळे जे आहे ते आनंदाने स्वीकार. तो समजावतो की ज्या कारणासाठी आपल्याला वाढवलं ती वेळ आता आली आहे. पण तो एवढ्यावरच थांबत नाही. तो शांती मिळवण्यासाठी एक जरा विचित्र वाटणारा एक गूढ मार्ग सांगतो. तो काहीतरी वेगळंच बोलू लागतो. तळं, घाम, सुगंधी उठणं अशा रूपकांचा वापर करून तो बोलतो. आता साहजिकच त्याच्या धाकट्या भावाला काहीच कळत नाही. तो गोंधळून विचारतो, हे काय आहे? कुठलं तळं आणि कसले घामाचे डाग? मला नीट समजावून सांग. तर इथला सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे? महातुंडील काही खऱ्या खुऱ्या अंघोळीबद्दल बोलतच नाहीये. तो बोलतोय आध्यात्मिक शुद्धीबद्दल. ते निर्मळ तळं म्हणजे धर्म, घामाचे डाग म्हणजे आपली पापकर्म, आणि ते अद्भुत उठणं म्हणजे सद्गुण जो कधीच संपत नाही. आणि एका डुकराच्या तोंडून आलेलं हे ज्ञान, हे प्रवचन इतकं प्रभावी होतं की असं म्हणतात की त्याचा आवाज मैलोनमैल पसरला. संपूर्ण बनारस शहर जणू थांबलं होतं. अगदी राजासुद्धा त्याचं बोलणं ऐकायला आला होता. आता आपण कथेच्या शेवटाकडे वळूया. बघूया ही गोष्ट त्या घाबरलेल्या भिक्षूला अंतिम धडा कसा शिकवते. पुढे जाऊन त्या महातुंडीलाचा खूप सन्मान झाला. तो एक न्यायाधीश आणि गुरु बनला. आणि असं म्हणतात की त्याचा प्रभाव, त्याची शिकवण तब्बल 60,000 वर्ष टिकली. बरं, ही कथा सांगून झाल्यावर वर्तमानात बुद्ध ऐकणाऱ्या सगळ्यांसाठी ह्या कथेचे धागेदोरे एकत्र जोडतात. आणि इथेच कथेचा खरा अर्थ उलगडतो. तो जो घाबरलेला डुक्कर होता, चुल्लतुंडील, तो दुसरा तिसरा कोणी नसून मृत्यूला घाबरणारा तोच भिक्षू होता त्याच्या मागच्या जन्मी. आणि तो ज्ञानी डुक्कर, महातुंडील, ते होते स्वतः बुद्ध. बघा कसा दुवा जोडला जातोय. आणि आपल्याच पूर्वजन्माची ही कथा ऐकून आणि भीतीपेक्षा सद्गुणाचं महत्त्व पटल्यावर तो भिक्षू अखेर आपल्या त्या भयानक भीतीवर मात करतो आणि त्याला ज्ञानाचा पहिला टप्पा प्राप्त होतो. ही कथा आपल्याला एका खोल विचारासोबत सोडून जाते. जर सद्गुण हे एका अशा उठण्यासारखे असतील ज्याचा सुगंध कधीच नाहीसा होत नाही, तर मग त्याच्या अंताची भीती बाळगण्यासारखं खरंच काही आहे का?